कार्टाकड पाहिजे अधिकारी येडाय खाली आला बापाची एसटी आज जेवणी करायला लागला कामाला येतं काम करावं शिंदे साहेबांनी सांगितलं पंचायतला फुकट मग चाल फाड एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा त्या लालपरीचा एसटी लालपरी म्हणतात ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली कोणती लाडकी बहीण आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली 65 वर केले कर्म झाले ते जे भोगाले उबजले मेले हरी हरी हा जिचा हप्ता आला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली कुठूनच दुर्बुंदी सुचली बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी आता विले सांगतात पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन कधी कधी गाता आणि ऐकता हरिगुण गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं हे जर कळलं नसेल तेव्हा तर हरीण माहिती आहे सर्वांना हो नाही काहीतरी बोला हरीण माहिती आहे सर्वांना कोणतं आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो कानाला धरून उचलायचे असं आहे का नाही असं हरीण मी सुद्धा अनेकदा पाहिलेलं आहे जंगलामध्ये हरीण असतं बघा पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं तो झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो पण ते पडलेला हरीण पारध्याला म्हणतं दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारला आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको म्हणजे मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण देह जावो जे पाठ आहे ते बोला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारून विषय तो त्यांचा झाला राजकारण नाही झाला नारायण नावडी जन धन माता पिता नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना कासवीन माहिती आहे ना अरे हो नाही काहीतरी बोला कासवीन माहिती आहे सर्वांना माहिती आहे कासवीन सर्वांना माहिती आहे पण कासविनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहिती नसावा कासविनीला स्तन नसतात कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही मग लेकरू जगतं कशावर तर ऐका कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमानं पाहते आणि पिलो आपल्या आईकडे प्रेमानं पाहते आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर ते पोरग जगत राहतं कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही आई मुलाकडं आणि मुलगा आईकडं फक्त प्रेमानं पाहतात पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर पडलेला असतो एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात रविवार तेव्हा त्या दोघाला दोघं सोडून दुसरं काहीच दिसत नाही एवढं एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात तेवढं भजन करताना माझं मन एकाग्र झालं पाहिजे तुका म्हणे पाहे कासवीचे पिल्ले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण आणि प्रेम नजरेतूनच कळत असता इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से है का इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो पण न आवडणारी येतीलच कशाला ही सगळी प्रेमानं आलेली माणसं आहे मग महाराज म्हणतात प्रेम नजरेतून कळत असतं म्हणून याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात जशी दृष्टी असेल तशी माणसाला सृष्टी दिसत असते म्हणून मी छान वाचलं बघा अक्षय महाराज दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टिकोनाचं नाही दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे पण दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही डोळ्यांनी पाहता यावं ही विज्ञानानं केलेली व्यवस्था आहे पण चांगलंच पाहिलं पाहिजे ही व्यवस्था विज्ञानाला जमली नाही ती परमार्थात आहे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान
माझ्या विठोबाचे गुण. इथं अवयवाला जी व्यवस्था दिलेली आहे ती परमार्थामध्ये, याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणत असतात. म्हणून प्रेम नजरेतून कळतं. नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेते आणि तीच नाव त्याही किनाऱ्याला नेते. तिचा मार्ग बदलायचं काम आहे, टर्न करायचं काम आहे, एवढंच आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे पाहे का सवीचे पिले माय, तैसे राव माझे मन गाताय कथा हरी गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाळा अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे विनवणी विनंती करतात. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. बिनेचा नाद ऐकत असताना हरणाचं मन जसं, भजन करताना माझं मन तसं. आणि कासवीन आपल्या पिलाकडं पिलू आपल्या आईकडं पाहत जसं, भजन करताना माझं मन तसं. तैसे राहो माझे मन. एक सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात आणि 3 दृष्टांत आहेत 3 चरणामध्ये. एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा, आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला म्हणजे नेमकं काय बदल झाला? त्याला काय शिंग फुटली का शेपूट आली? नेमकं झालं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऐका, मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज आहे का? नाही. तसं मनाने परमार्थ करायचा आणि मनासाठीच करायचा. अजून सोपं करून सांगतो मावले हो, तुम्ही जर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? महिला मंडळ बोला बोला, तुम्हाला बोलता येतं ना? बोलता येतं ना? मग सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि जरा जोरात बोला काट्याने, जरा जोरात बोला काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? अरे वा, हे तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही आहे का? काट्याने काटा काढता. तुम्ही काय साधा काटा काढा विधानसभेला, नगरपालिकेला, नगरपंचायतला, बरोबर आहे ना? काट्याने काटा काढता. बोला मायाला, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? काट्याचा. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचा आधार. असं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचा आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवशया निवशेषे मये वाथोर्धव न संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं हे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं. तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं तुम्हाला? एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव. कीर्तनात बसलं की एक मन महाराजाच्या बाजूने उभं राहत. हाय खोटं शेका त्या बाबाचं, खोटं शेका, बरोबर आहे ना? खोटं शेका त्या बाबानं जमस का? थोडं थोडं जमस. हा बठ नाही जमस, थोडं थोडं जमस. खोटं शेका बाबानं. अरे खरं शे पण कोण ऐकस? असंच का? खरं आहे पण कोण ऐकायला लागलं? बघा लक्ष देऊन ऐका बरं का. खरं आहे पण कोण ऐकायला लागलं? दुसरं मन लगेच म्हणतं अरे ते सांगायचे त्यांचे धंदेचे, नाही सांगतील तर काय खातील? बघा आता किती मोठा विचार. नाही सांगतील तर काय खातील? मग कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही काय धोत्र ऐकले का? मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बर हा ऐकलं तुमचं घातली माळ. घालत नाही हा, फक्त सूचना कर. ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का? म्हणलं एवढा व्यापक विचार मी आजपर्यंत केला नाही. अरे म्हणलं बोकड्याचं पाहून घेईल बोकड्या.
बरोबर आहे ना. तुम्ही जागा राहा म्हणजे कळत राहिला. बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण करा सोडवण. एखादा बोकड्या काही तक्रार घेऊन आला का बा मला खाल्लं नाही तर मी जगून करू काय. लक्षात येते. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही का. चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. महाराज म्हणले याला जायला आणि यायला वेळ लागत. बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल हो हो बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणल्या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. लक्ष देऊन आहे का बरं का. मन चंचलही आहे. मन चंचलही आहे आणि चपल सुद्धा आहे. बहुत चंचल चपल. चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बोलत चला आता. इथून समजा मुंबईला जायचं असेल बसनं अंदाजे किती तास लागतात बसने जायला. बोला कमी जास्त सांगा. किती तास. 8-10 तास. हा अरे तुम्हाला बोलता येतं ना मग तुम्ही बोला. हे का UPSC चा प्रश्न आहे का. इथून मुंबईला जायला अंदाजे किती तास लागतात. 8 तास. असं कमी जास्त चालेल ना. इथे काय फाशीची शिक्षा थोडी. 8 तास बरोबर आहे. बसनं जायचं असेल तर 8 तास. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर 6-7 तास बरोबर आहे. आणि इथून विमानाची व्यवस्था असते तर 1 तास. आणि आपल्या तरड्याला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलत नाही. खोटं बोलायचं ना. बरोबर आहे ना. आपल्या तरड्याला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी जिल्हा परिषद निवडून दाखवू अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. असंच असताना चालू आहे ना अधिवेशन सध्या. बरोबर. इथून विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. मनाला मुंबईला जायला किती वेळ आहे. मुंबई मनेपर्यंत गेलं आणि गिरगाव चौपाटी फिरून पुन्हा मंडपात हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं. कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तेरे चरणों के अगर धूल मिल जाए. सच कहता हूँ सच कहता हूँ
तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. काळ्या विचार करून वाजवा, खर्चाचा विषय येतो. परवडन तसा करा, आहे का नाही? ज्याला परवडला त्यानं केला, बाकीच्या जरा बरोबर आहे. विठाला विठाला मन बडा चंचल आहे. महाराज म्हणले या चंचल मनाला धरिताही परी आवरेना, धरिताही परी आवरेना. किती चंचल मन आहे बघा. आता त्या मॅटवर बसलं तर त्याचे दोरे तरी काढन, नाहीतर त्याला छिद्र तरी पाडन, नाहीतर दोन बोट घालून दोन्हीकडे दोरे करल. हा, मनाचा स्वभाव पहा तुम्ही. नाहीतर पेन घेऊन त्याच्यावर लिहित तरी बसल, नाहीतर दगडावर दगड घेऊन असा हाणत तरी बसन. या बाया कीर्तनात आल्या तर शेजारणीची साडी घेतात. माय कोणत्या दुकानावरचं सूत येव, इथं बसल्या बसल्या चालतं बरं का यांचं. मनाचा स्वभाव या. एक क्षण मन शांत राहू शकत नाही. माणसं बहिर दिशेला जरी गेले तर शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचंय, वल कुठोरे पाहा लागलो. हागताही खोडी चळ न मोडे काढ, प्रमाण आहे त्याला. बाथरूम मध्ये सुद्धा माणूस शांत बसत नाही. आणि जर बाथरूम मध्ये माणूस शांत बसला असता तर बाथरूमचा दरवाजा पाठीमागून रंगवण्याचं कारण काय, दुसरं कारण काय? एक क्षण मन शांत राहू शकत नाही. महाराज म्हणले काय काय करी तू या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना. नेवू पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट आरची. बरोबर आहे ना? भलतिया सवे धावे सैराट. जाऊ नको म्हणलं तिकडं मन पहिल्यांदा जात. मनाचा स्वभाव या. महाराज म्हणले या मनाला आवरण्याचा प्रयत्न आपण करायला लागलो तर ते आवरल्या जात नाही. देख ना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास ठेवा. मन एक करी मन जाईन पंढरी, जाईन पंढरी, मन जाईन पंढरी. मन एक करी मन जाईन पंढरी, जाईन पंढरी, मन जाईन पंढरी. टाळ्या वाजवा. मन एक करी मग जाईल पंढरी. बस एकाग्र ठाईत बैसूनी करा एक चित्त. लक्षात ठेवा, या मनाला एकाग्र करणं फार महत्वाचं आहे. पण महाराज म्हणले ते मन एकाग्र होत नाही. तू का म्हणे तू राख मनेरी. सगळ्या गायी आम्ही ओळखतो देवा, पण मनरूपी गाय आम्हाला ओळखता येत नाही. महाराज म्हणतात या मनाला तुझ्याकडे आणायचंय आम्हाला. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेडा तुला गोडी गोडे गोडे अभंगाची. बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभोजा लाग चरणाला, मनोभावे आ
कधी लागेल रे वेड्या तुला महिलांनी म्हणावं. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे जीव जाईल भगवंताच्या नावाची गोडी लागणं गरजेची आहे. पण महाराज म्हणले ती गोडी लागायला तयार नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पण मन माझे केशवा कावाने घे. जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास बिगे पुढे. नामामृत गोडी वैष्णवा निगम कल्पतरुर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम. हे अमृत आहे. नामामृत म्हणतात ना. किती गोड गोड तुझे नाम 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 माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला हे विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे राजस सुकुमार मदनाचा पुतळा म्हणा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची कोटी राजस पाहिला पाहिला
म्हणतात रूप पाहता लोचे. मग त्याचं रूपही गोड आहे, सुंदर ते त्याचं नामही गोड आहे आणि त्याचं रूप गोड आहे. त्याचं नाम गोड आहे विठोबा महाराज, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? अजे हानत त्यानं सांगा ना, दारू कडू आहे ना. एकाला बायको म्हणायची रोज दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोलाच झाकण भर दारू पाहिजे. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. काही एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. महाराज म्हणले विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू, जीवाची झाला. महाराज म्हणले ते कडू आहे पण गोड वाटत, हे गोड आहे पण कडू वाटत. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी सप्ताह सुरू असेल तर गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही नाही, हे पॉम्पलेट पाहिले की असं धरतात बघा, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड, 8 दिवस गावात येऊ नको. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात ही शोकांतिका आहे. 100% मुसलमानाला अल्ला मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात ही शोकांतिका आहे. आपल्या धर्म कार्याला आपण विरोध करू नका. नाही देणगी द्यायची देऊ नका, पण विरोध करू नका. देणारे द्यायला लागले ना, आता या 5 जणांकडे माझं सौजन्य आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. देणारे द्यायला लागले ना, आपल्याला वाटलं तर द्यावं. महाराज आपणच आपल्या धर्म कार्याला विरोध केला तर येणारा काळ आपल्यासाठी अवघड असेल. फार अवघड सिच्युएशन आहे, लक्षात ठेवा. पण जमत नाही काही लोकाला. हे भजन कीर्तन म्हणलं की जमत नाही. तू का म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपल्या हिताला आडवं जर काय येत असेल तर पाप आहे ना. मग ताप असल तर भोजन गोड लागत नाही, आणि पाप असल तर भजन गोड लागत नाही. मग महाराज म्हणले हे भजन काहीला आवडत नाही, भजन कीर्तन सप्ताह म्हणलं की जमत नाही काही लोकांना. लक्षात ठेवा. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे तात्या? काही तर म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. काही लोकांचं म्हणणं असतं बरं, सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 700 बरोबर. एक 500 मोबाईल गावात असतील का तुमच्या? 500 मोबाईल. आपण जास्त धरूच नका, तसे तर 1000 असतील. कारण 700 मतदान आहे ना तुमचं. 700 मतदान म्हणल्यावर 1000 माणसं आहेत, पण आपण 500 मोबाईल जर धरले आपण तर एक मोबाईल साधा 10,000चा आहे. आपण 20, 25, 50, 60, 70, 1.25 लाख, 1.5 लाख, 1.25-2 लाखाचा फोल्ड आपण धरूच नका. साध्यात साधा मोबाईल एक 10,000चा धरा. 10,000 गुणिले 500, 50 लाखाचे तुमच्या गावात मोबाईल आहेत. आणि 500 गुणिले 300, 1.5 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आहे. 1.5 लाख रुपये महिन्याचा म्हणजे 15 लाख रुपये तुमच्या गावचा वर्षाचा मोबाईलचा रिचार्जचा खर्च आहे. साधा हिशोब सांगितला आम्ही मोबाईलच्या रिचार्जचा, 90 भिंगरी ढवारा. ह्याचा तर रिचार्ज लय मोठा होईल महाराज. एका टेबलवर एक महाराज निघून जातो. विठाला त्याला विरोध नाही आपला. हा, येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला विरोध करतात. ही शोकांतिका आहे, लक्षात ठेवा. चांगल्या कामाला मदत करा, चांगल्या कामाला सहकार्य करा, चांगलं काम करणाराच्या मागे उभं राहा. एक वाक्य बोलू, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. एवढं सुंदर मला आनंद वाटतो. एवढं छोटस गाव असून एवढे नामवंत कीर्तनकार तुम्ही दरवर्षी आणता. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. याच्यात सिंहाचा वाटा 2 माणसाचा आहे. एक सौजन्य दाते आणि दुसरा अन्नदाते. या दोघांसाठी टाळ्या जोरदार वाजवा. लक्षात ठेवा. जमत नाही काही लोकांना भजन कीर्तन म्हणल्यावर. मग का जमत नाही महाराज? याचं कारण आहे अनादि संसार मायेच्या ठाई. 3 कारणामुळे मन देवाकडे येत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण बंधन आवडत नाही म्हणून देव आवडत नाही, आणि एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं ते स्वतंत्र अबाधित राहत नाही. 3 कारण. पहिलं कारण विषयाचे संस्कार. अनादि संसार मायेच्या ठाई. अनादि कालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही? लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार आहे ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचेच ना.
वर्षा दीड वर्षाचं लेकरू असतं असं कपड्यात गुंडाळलेलं, बरोबर आहे, आणि त्याची आई त्याला अंगणात खेळवत असते. तुला मामाची पोरगी बायको करणं शे, हा बरोबर आहे ना, बरोबर शे ना, हा तुला मामानी पोरगी, बरोबर मामानी पोर बायको करणं शे, आहे का नाही, बरोबर आहे ना. अरे एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कुणी? बोला बोला, तुमचं धाडस होत नाही का त्याच्या पुढे बोलायचं? बोला, कुणी घातली? आई नाही. शाळेतली मुलगी आली का? ही तुझी बायको. पाहुण्याची मुलगी आली का? ही तुझी बायको. भावाची पोरगी आली का? ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको 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 बायको. मोठं झाल्यावर त्याला बायको नाही आवडणार तर काय आवडणार आहे? एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार दिले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही, बोला, अरे हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे मासाहेब जिजाऊची, शिवाजी महाराजांची नाही. शिवाजी महाराजाला कुठं लहानपणात कळत होतं स्वराज्याची कमतरता आहे? ती उणीव मासाहेबाला वाचली होती. सोपान महाराजाला नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं पोराला संप्रदायात आणायचं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? बापानं ठरवावं लागेल ना, तसं मासाहेबानं ठरवलं होतं मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. म्हणून सांगू तुम्हाला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही पहिली कृपा मासाहेब जिजाऊची, आणि नंतर छत्रपतीची. मग जिजाऊची पुण्याई फळाला आली म्हणतात ना. माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कधी आली व फळाला. तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला. होती माझी जाऊची, आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, दिन तुकड्याची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, तुकोबाची, तुकोबाची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, दिन तुकड्याची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. स्वर्णामधील स्वराज्याचे या तरुणागणाला, स्वर्णामधील स्वराज्याचे तरुणागणाला. तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा चुबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा चुबा शिवाजी महाराज की जय. जय भवानी, प्रभू रामचंद्र भगवान की जय. वाजवा म्हणायचं कामच पडलं नाही. लक्षात ठेवा, मासाहेब जिजाऊची पुण्याई, हा, आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची, बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेन 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षात अजून एवढ्या ताकदीचं नाव कोणतंच पुढे आलं नाही बरं का. एवढ्या बाबा तुमचं नाव काय? बोला. बाबूलाल नाना. बाबूलाल नाना. तुमच्या वडिलाचं नाव? सीताराम. तुमच्या आजोबाचं नाव? हिब्रू. बर. आणि त्यांच्या वडिलाचं नाव? गणपत. त्यांच्या वडिलाचं नाव? काहीच नाही आता माहित, बरोबर. तुकाराम. त्यानं जास्त सांगितले. आपल्याला आपल्या आजोबाचं फार तर पंजोबाचं नाव माहिती आहे. ज्याच्या रक्तात आपला जन्म झाला, परंपरेने ज्याची संपत्ती आपल्याकडे आहे,
त्याच्या चौथ्या पिढीचं नाव आपल्याला माहित नाही, पण 350 वर्ष झाले छत्रपतीला लोक आजही विसरत नाही. हे कर्तृत्व आहे महाराज. 350 वर्षात आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, पण शिवाजी महाराजाचा फोटो प्रत्येकाच्या घरात. लक्षात आलं? प्रत्येकाच्या घरात आहे. का? मासाहेबांना घडवलं होतं तसं राजांना. अरे जीवा महालांनी जीव द्यावा, नावी समाजातल्या जीवा महालांनी जीव द्यावा. राजे, तुमची गरज आहे स्वराज्याला, त्यासाठी मी मरायला तयार आहे. जीवा महालानं जीव दिला शिवाजी महाराजांसाठी. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. नाही कळलं का तुम्हाला? विठाला संस्कार म्हणून पैसा असेल तर व्हील बनत, संस्कार असेल तर गुडविल बनत. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे ना महाराज, लक्षात ठेवा बरं का. पैसा असून फायदा नाही, संस्कार पण मॅटर करतात ना. मासाहेबानं घडवलं होतं राजांना तसं. आता हे भजन कीर्तन करायचं, मग लेकर बाळ विहिरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. असोनी संसारी बोला जिवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाया सदा संसारी आसावे, आसोनी नसावे भजन करावे. वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी. जो वरी प्राचीनाची जोरी, ना जग छोडो ना हरि भूलो, करम कर जिंदगानी में रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में, आलिप्त कमळ जळी जैसे पद्म पत्र मीमाम बसा. लक्षात येते का? महाराज म्हणतात संसारात कसं राहिलं पाहिजे? आलिप्त कमळ जळी जैसे, असं संसारात राहिलं पाहिजे माणसानं. मग हे मन आपलं देवाकडे न्यायचं असेल तर देवालाच विनंती करावं लागेल. देवा, माझं संसारातलं मन काढून तुझ्या चरणावर लाव. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी म्हणूनेती, संसार व्यसनी म्हणूनेती, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, माझे चित्त तुझे पायी राही. ऐसे करी काही द्रोणिया बाई भवा आली दातारा. पण महाराज म्हणले मन देवाकडे येत नाही. लक्ष द्या. पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण मला ना बंधन नको आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. लक्ष देऊ नाही का? गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. महाराज म्हणले गळ्यात माळ पाहिजे ना. एखादी बाई म्हणली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या घरची सगळी कामं करेल, पण मंगळसूत्र घालणार नाही. मान्यता आहे का तिला? आणि माय बाई काम कमी कर, पण ती गळ्यातलं मंगळसूत्र असू दे. बरोबर आहे ना? गळ्यात माळ पाहिजे ना, नाही तर उपयोग आहे त्याचा.
पण मन ऐकत नाही ना. मनाला बंधन नको आहे. देणगी 5 नाही 10,000 घ्या बाबा, पण ते माळीला बोलू नका, माळीचं काही सांगू नका, आहे का नाही? लक्षात ठेवा, बंधन नको आहेत. आज सासू सुनेचं पटत नाही का? सासू बंधन टाकते आणि सुनेला बंधन आवडत नाही, बस एवढंच आहे, दुसरं काय कारण? सासूला वाटतं मी जसा पदर घेते मग तसं माझ्या सुनेनी घ्यावा, मी जसं कपाळाला कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. आता कपाळाला मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे? जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, त्याच्या मागचा भाव आहे. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीने पाहावा लागतो धनी कपाळा हाय का नाही, बरोबर आहे? पण त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, आरशाला कपाटाला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, कधी पर्सला वरून चिटकलेला असतो त्या धन्याला इज्जत राहिली नाही, बरोबर आहे? बरं खेड्यापाड्यात बरं आहे, मोठ्या शहरात गेले की धनी मॅचिंगचा झाले, तो मॅचिंगचा धनी, जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि त्याची आजी रुसून बसली. अरे म्हणलं लग्नाची वेळ झाली, लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं या धल्लीला काय झालं रुसायला? धल्लीच ना, हा. म्हणलं या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणले तुम्ही जाऊन विचारा. गेलो मी, म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं लग्नाची वेळ झाली, मुहूर्त झाला आणि तुम्हाला रुसायला काय झालं? काय नाही म्हणे महाराज, पोरानं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला, मॅचिंग होईना. मॅचिंग येईना पण हाऊस किती पहा ना, मॅचिंग होईना म्हणे. म्हणलं या वयात काय करायची मॅचिंग? नाही मला काय जीव नाही काय म्हणे. एका पोराला म्हणलं जा आणते राणी कलरचा ब्लाऊज पीस, आणला आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, तुम्ही वाढून मागा ना, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस, झालं का मॅचिंग? हसली म्हातारी. हो म्हणे आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का तू? आता काही लिमिट आहे का नाही त्याला? बरोबर आहे ना? बंधन आज कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे, लक्षात ठेवा. दुसरं कारण बंधन. एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर आहे ना? देव पाहावया गेलो, येथे देवाची ओणी ठेलो, लालचावले मन लागली शे गोडी, ते जीवे न सोनी आईशे झाली, परत माघारी येत नाही. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार, म्हणून माझी विनंती आहे तुला, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं पुत्राची
असताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिला. पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा. संप्रदायानं वेळोवेळी महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून बघा, ओम नम पार्वती पते हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर राधा मग श्याम, अगोदर सीता मग राम, अगोदर पार्वती मग शंकर. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं माग ठेवला आहे. पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माता मग पिता. तुम्ही संत माय मग बाप कृपावंत. मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. बरोबर आहे. आई वडिलाची कृपा, आई वडिलाचा आशीर्वाद, आई वडिलाचा आशीर्वाद, आई वडिलाची कृपा. मातृदेवो भव नंतर पितृदेवो भव. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. बाप मेला तर पोराला अनाथ म्हणत नाही, पण आई मेली तर त्याला अनाथ म्हणतात. कळलं माझं पण? म्हणून पण पहिलं प्राधान्य महिलेला आहे. म्हणून पहिली पगार बी महिलांनाच. पहिली पगार महिलांनाच आहे ना. पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, या अंगठ्यावर नोकरी लागल्या. महिन्याला पगार आहे यांना. आता 2-3 दिवस झाले आला ना हप्ता. बरोबर आहे ना. या मुख्यमंत्र्याच्या कोण आहेत? बहिणी? नाही नाही नाही, लाडक्या बहिणी. नुसत्या बहिणी नाही, लाडक्या बहिणी. बरोबर आहे ना. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. काल परवा पडलेल्या 1,500च्या हप्त्याची आहे का? बरोबर आहे ना. पहिली पगार महिलांना. पण यायचा थोडा गोंधळ झाला. माग शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना. हा, करूनच घेतल्यावर कळणार कसं? यानं 65चं वय 75 केलं. नवरा म्हणे यार तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि ते एसटीत आता ते 65चं वय 75 करून घेतलं आणि ते एसटीत बसल्यावर मजा येते. ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही. हा तिला म्हणतो ताई खरंय कार्ड. तिला कळतं आता हे खोटं. याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला? कार्टाकडे पाहिजे. अधिकारी येडाय का लिहायला? बापाची एसटी आज जेवणी करायला लागला. कामाला येतं काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि पंचायतला फुकट, मग चाल फाड. एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले उबजले मेले हरी हरी. हा, जिचा हप्ता आला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता विठाला विठाला. पहिलं प्राधान्य महिलेला. वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. त्याचं नाव माय आहे. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे माया. झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मायचं प्रेम लेकरावर किती असतं हे बापाला सुद्धा कळणार नाही. पुन्हा एकदा ऐका. मायचं प्रेम लेकरावर किती असतं हे बापाला सुद्धा कळणार नाही. आज एक व्हिडिओ पाहिला मी फेसबुकला. विशाखा सुभेदार एक कॉमेडी मध्ये काम करणारी आहे बघा. ती जाडी बाई नाही का आपल्याला हसवत राहते कॉमेडी सर्कस मध्ये. बरोबर आहे ना. ती कॉमेडी मध्ये ती एक विशाखा नावाची बाई आहे. माझं कीर्तन झालं बघून घ्या. एवढी हसवती ना ती त्या एपिसोड मध्ये माणसाला. एवढी हसवती की तिला पाहिलं तरी हसायला येतं बघा. एवढी लोकांचं मनोरंजन. नेहमी हसणारी बाई. पण तिचं पोरग कुवेतला अडकलं. आणि कुवेतला अडकल्यामुळं तिनं आज फेसबुक लाईव्ह करून पंतप्रधान आणि
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली की माझ्या पोराला तिकडून आणण्याची व्यवस्था करा. सारख्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या तिच्या. मी म्हणलं अरे ह्या बाईनं किती जगाला हसवलेलं आहे, पण लेकरासाठी तिच्या डोळ्यातून आज अश्रूच्या धारा येत होत्या. महाराज मी सांगेन बघा तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव माय आहे, त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली माय गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली ना, माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. अरे माय आहे म्हणूनच नाव माहेर आहे, आणि सासू आहे म्हणून नाव सासर आहे. घर तर दोन्हीकडे आहेत ना, याला माहेर आणि याला सासर का? इकडे सासू आहे ना म्हणून सासर, आणि इकडे माय आहे ना म्हणून माहेर. मी सांगेल या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही, मुलासाठी मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधी नाही. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधी नाही, मुलाच्या मुलीच्या सासूच्या सासऱ्याच्या दिराच्या भायाच्या ननंच्या कोणाच्या तरी आवडीची भाजी घरात रोज बनते, आणि ती भाजी आपली आई मुकाट्याने खात राहत असते. ती आई आपली भाजी खाऊन आनंदात राहत. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची पगार वाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला पगारही नाही आणि तिला सुट्टीही नाही. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव माय आहे, तिचं नाव आई आहे. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती? सब कुछ मिलता है इस दुनिया में, पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिळते. काय कमी आज तुमच्याकडे? बोला, पाहिजे त्या गोष्टी आहे का नाही? पण एवढं असून गेलेल्या आईला आणता येत नाही, एवढं असून गेलेल्या मायला नाही आणता येणार. मोदी साहेबांनी दुसऱ्यांदा सत्ता आणली, पण गेलेल्या मायला नाही आणता येणार, माईला नाही आणता येणार. लक्षात ठेवा. म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना दादा, त्याचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करी लाभाविन प्रीती, करी लाभाविन प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है ओ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, ये माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी
पात्र कोणता असेल तर आईचं प्रेम लेकरावर किती असतं हे कुणाची तरी आई झाल्याशिवाय कळतच नाही हा. लक्षात ठेवा. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. मुलाचं लालन पालन करत असताना कमी दुःख नसतं बरं का. नवीन जन्माला आलेली लेकरं आहे ना, दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. बरोबर आहे ना मावल्यावर. नवीन नवीन लेकरं ती जन्माला आली, दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. हिला दिवसा झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो. बरोबर आहे ना. आणि रात्रभर त्या लेकरासाठी जागा राहावं लागतं. किती त्रास. ते लेकरू जर रडायला लागलं तास तास रडतं. बापाला म्हणा त्याला शांत करा, बापाला जमत नाही ते. आई म्हणते आणा इकडे त्याला, आणि मग ती लक्ष देऊन ऐक, थोडस त्याला प्रेमाने बोलते आणि ते लेकरू हसायला लागते. किती त्रास. पूर्वीच्या काळात मिक्सर नव्हते मावल्यावर. मिक्सर कळते ना, मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाटा आणि वरवटा कळतो का तुमच्या इकडे? शे का? शे ना, पाटा शे का? शे. हा बर. त्या पाट्यावर चटणी वाटायच्या बाया. रवी बाबा, आणि हिची चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, हातात चड्डी आणि बाहेरून आवाज येतो, मम्मी झाली. आलं लक्षात तुमच्या? कळलं ना तुम्हाला? हा. आता ही चटणी वाटून अर्धी झाली आणि ते काम फिनिश करून उभं आहे, मम्मी झाली. ती काळजी किती करते बघा. नवऱ्याला म्हणते ओ बाळूची तेवढी शीध व्हा बर. नवरा म्हणतो बावळा टेका, संगीत विशारद आहे मला सांगते का? ती म्हणते अहो मला माहिती आहे तुम्ही संगीत विशारद आहे, तुम्हाला नाही सांगायला पाहिजे. तुला धुवायला काय झालं? ती म्हणते अहो रोज मीच धुते ना, मग आज काय झालं तुला धुवायला? अहो चटणीच्या हात आहे माझे, चटणीच्या हातानं लेकराची शीध होऊ का? माझे हात चटणीचे म्हणून म्हणलं तुम्ही तेवढी बाळूची शीध व्हा. बघा चटणीच्या हात आहे म्हणून त्या मायनं त्या लेकराची शीध धुतली नाही. किती काळजी आहे, किती काळजी आहे. तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई आठवणीत राहिली असती याच्या. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. किती त्रास. महाराज मायनस सांभाळू जाण. आणि पोराची गोड बातमी आईच्या कानावर यावी. ज्याचे ज्यांचे अडकलेले आज दुबई वरून घरी आले ना लेकर, तुम्ही आजचे व्हिडिओ जरा पहा इंस्टाग्राम, फेसबुकला, युट्यूबला. ते मायबाप किती रडतायत. आज पोरग नव्हतं तरी रडतच होती, आणि आज आलं तरी ते रडायला. माझं पोरग घरी आलं ही बातमी चाललेल्या युद्धाकडे. अहो एवढं मोठं युद्ध काय होईल सांगता येते? काय होईल सांगता येत नाही. पण पोरग दुबई वरून विमानानं घरी आणलं. बायांनी रडून महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केलं, मोदीजींचं अभिनंदन केलं. मुस्लिमांचे व्हिडिओ आहेत काही ते मुस्लिमांचे काही व्हिडिओ आहेत मुस्लिमांचे की मोदीजींचे आभार मानले की इंडिया जैसा देश नाही आहे, हिंदुस्तान जैसा देश दुसरा नाही आहे. अरे हे कळतं जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा. मी सांगेल हे भारत एवढाच एक देश आहे महाराज, इथं गुन्ह्या गोविंदानं सगळी माणसं सगळ्या भाषेची नांदत राहतात. देश आपला हिंदुस्तान आहे आणि याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. म्हणतात जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया धरती में बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का भगवन लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जय भारती, जय भारती, जय भारती। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. त्याच्यात आपला महाराष्ट्राचं वर्णन तर फार सुंदर केलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा।
मातीच्या घागरी हो हिमथडीच्या तटनाया हिमथडीच्या तटनाया यमुनेचे पाणी वाहता जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरदा महाराष्ट्र माझा भीतीने आम्हा तुझी मुळगी गडगडी नारायणभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जत हो हो सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरचा महाराष्ट्र माझा हे घरचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत माता की वंदे आपण आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगा. लक्षात ठेवा, आपण आपल्या देशाबद्दल स्वाभिमान बाळगला पाहिजे. लक्षात येते. महाराज जे पोरं आले तिकडून त्यांच्या आईला विचारा, आज जेवायची सुद्धा गरज नाही. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन 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 हो तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन तैसे राहो माझे मन गाताई कथा हरी गुण गाताई कथा हरी गुण तैसे राहो माझे तैसे राहो माझे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गाता आणि ऐकता हरिगुण. माझं मन प्रसन्न असलं पाहिजे, गाताना सुद्धा आणि ऐकताना सुद्धा. ऐकाय ना, एकच उदाहरण सांगतो आणि थांबणार आहे. मग राम रावणाचं युद्ध सुरू झालं. युद्ध आताच नाही, पहिले बी होते. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचा सैनिक मारला. नंतर सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्यानंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला मात्र काही दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हनुमंतरायाला तुम्ही काही दिले नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्याशी पावी उत्तराई ठेविता हा पायी जीवन थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. सीता माता म्हणली, मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले, दे, तुला काय द्यायचं? हनुमंतरायाचा लक्ष द्या. सीता मातेनं नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात. हे 35,000चं घड्याळ आहे, मी काही विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलंय का? ही अंगठी पण गिफ्ट आहे. इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नियम आहे? पण तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. ज्याला घालायचं त्याने हसणं म्हणावं बी घेऊ नका. जे दिलंय ते दिलंय. लोक जीव वाळून टाकायला तयार आहेत, लक्षात ठेवा बरं. जीव वाळून टाकाय. हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला, मणी फोडायचे पाहिजे आणि फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता, माझ्या गळ्यातला नवरत्नाचा हार आहे, तू मणी फोडून काय पाहताय, फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया
या मन्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतो. सीता माता म्हणले हनुमंता मन्यात कुठं राम असतो का? म्हणले याच्यात राम नाही. म्हणल्या नाही. मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का. तिला हार फेकून सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता या मन्यात राम नाही, तुम्ही हा हार फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया त्या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, छाती फाडली छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। जानकी बैठे हैं मेरे सीने में। राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर विमल गोवा आरएमडी बरोबर आहे ना. हनुमंतरायन राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं. अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही. डीपी ठेवला तर शेततळ पास होते. बोला हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणले मागा. हनुमंतराय म्हणले मला काही नको. पायोजी मैने मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो। मला काही नको. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे ना देवा, एक काम करा. जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग. तुका म्हणे पाहे घड्याळाकड है का नाही. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहू माझे मन. गाता ऐकता हरी टाळी वाजून भजन मावी ढोकवा. रखो माये हरे
अच्छा टाळ्या वाजवा वा छान भजन आवाज द्या हा आवाज द्या थोडा आवाज ऐका छान भजन केलं धन्यवाद आपण त्यांच्या नावानं जय जयकार करू. पुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तानसेन महाराज की जय. धन्यवाद पत्रिका द्या बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ संपलेला आहे जाता जाता तुमच्या या नामसप्ताहाला आज ज्यांची कीर्तनाचं सौजन्य यजमान आहेत सेवेचे ते छबिलाल नथू पाटील समाधान युवराज पाटील त्याच्यानंतर गजानन नाना बाबुळगाव हा लक्ष द्या बिला गुमन पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. या 5 जणांकडून आजचं सौजन्य आहे बरोबर 5 माणसंच लागत असतात सौजन्याला आहे का नाही म्हणजे या 5 जणांकडून आजचा महाराज उचललेला आहे म्हणजे सेवेसाठी हो सेवा आहे का नाही पण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. पुन्हा एकदा या 5 जणांना मी धन्यवाद देतो की आज आपल्याकडून हे कीर्तनाचं सौजन्य आहे म्हणून त्या 5 जणांना धन्यवाद देतो महाराज म्हणून